दोघांची मैत्री क्रिकेटच्या पलीकडची आहे. अमित तापकीर आणि प्रकाश बाबर. पहिल्यांदा प्रकाश बाबर यांना पहिल्या सामन्यामध्ये गेम चेंजर खेळाडू आहे. आणि आत्ताच जो सामना झाला यशवंत भाऊ पाचांगे संघ जिंकलाय. नरेश सरांच्या शुभ हस्ते प्रकाश बाबर अनुभवी खेळाडू आहेत. सांगवीच्या मैदानावरती सातत्यानं आपण जे चांगलं क्रिकेट बघतोय, दर्जेदार क्रिकेट, अनेक खेळाडू घडवण्यामध्ये त्यांचाही बस याचा वाटा. प्रकाश बाबर, त्यानंतर अमित तापकीर. मानेला थोडा प्रॉब्लेम झाला, पण विकेट किपिंग हाय क्लास, टॉप क्लास विकेट किपिंग. त्याचबरोबर 23 धावांची शानदार खेळी. मैदानावरचा सामना देखील सुरू झाला आहे. तत्पूर्वी आपण टेनिस क्रिकेट .in वरती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी पाहतोय. प्रकाश बाबर अभिनंदन, सदाभार खेळाडू आहेत. अमित तापकीर आता सध्या संतोष मुळीक त्यांचा एक फोटोग्राफ काढतायत, व्हिडिओ बनवत आहेत. क्या बात आहे. सांगलीमधून बरीचशी मंडळी या ठिकाणी दाखल झालेली आहे. पिंपरी चिंचवड, मोहन केजेची बरीचशी मंडळी आता जे आयोजक आहेत ते व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि संदीप कदम मेमोरियल पिंपरी चिंचवडचा मिनी वर्ल्ड कप म्हणून त्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. अर्थात त्या स्पर्धेचे आयोजक सध्या या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. धावसंख्या 1 आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना. वाईट बॉलचा इशारा. सुनील आणि सतीश थोरात. सचिन के षटक है, सचिन नाइक गोलंदाजी मार्ग पर थी. और फिलहाल देखें तो एक बहुत ही बड़ा मुकाबला है. धनवीर मुंबई एक दावेदार टीम है, उनके सामने आपको खेलना है तो आपको उनसे बेहतर काम करना होगा. कदमों का इस्तेमाल किया, गेंद को स्टीयर किया गया, गली की तरफ खिलाड़ी है, गेंद को फील्ड करेंगे, लेकिन तब तक समय था दोनों बल्लेबाजों के पास एक रन लेने के लिए. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, रन संख्या 3 रन बगैर किसी नुकसान के. काफी सारे दर्शक टेनिस क्रिकेट .in पर ये प्रतियोगिता देख रहे हैं. Battery.ai प्रेजेंट कराड़ी चषक 2025 सीजन 20. और एक बहुत बड़ा लंबा सफर है. पप्पू शेट गरुड़ इस टूर्नामेंट के आयोजन करता. सचिन नाइक शफल हुए थे, साइड पर खेलना चाह रहे थे. तेज तर्रार गेंद सचिन नाइक की. बहुत बढ़िया गेंदबाजी इस ओवर में. बल्लेबाज बीट हुए, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई अवसर नहीं है. लाजवाब गेंदबाजी कर रहे. स्कोर 3 पर रुका हुआ. सुनील काका और सतीश तोरात. सुनील तोरात और सतीश तोरात प्रारंभिक बैटर मैदान के अंदर हैं. ऑफ साइड पर देखें तो 5 खिलाड़ी ऑफ स्टंप के बाहर से ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. नो बॉल का इशारा. तेज तर्रार गेंदबाजी करें. आप गति के ऊपर सवार होना चाह रहे हैं तो अनुशासन होना बहुत जरूरी, कंट्रोल होना बहुत जरूरी है. फ्री हिट का इशारा अंपायर ने किया है. कराड़ी चषक 2025 पिक्चर है सुपर हिट, और अगली गेंद फ्री हिट. ते घुमा के खेलने का मौका मिलेगा बैटर के लिए. बैटर सुदीप तोरात इस पक्ष स्ट्राइकर एंड पर है. स्कोर 4 रन बगैर किसी नुकसान के. इस ओवर की अगली गेंद ऑल्सर पर खेल दिया. स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. सिंगल के ऊपर निर्भर संतुष्ट बल्लेबाज सुनील तोरात इज ऑन मार्क. स्कोर 5 for none. सतीश तोरात जिनके ऊपर दारोमदार. सतीश एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. ऑफसेट पर वैसे एक थर्ड मैन पॉइंट डीप मिड ऑफ. अब चक्कर ऑन साइड पर फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया गया. फाइन लेग बहुत फाइन रखा गया है. स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी है. अब चक्कर ऑफसाइड पर देखिए तो ऑफसाइड पर फील्डिंग में थोड़ी तकदीरी. अब आगे गेंद है, रिवर्स स्वीप, रखना तक बल्लेबाजी, अल्टी पल्टी दे घुमा के गेंद बाउंड्री के बाद 4 रन. टीम संबलाइंस 9 for none आफ्टर 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 9. टीम संबलाइंस. फक्त मध्ये जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग करू नका की ज्यामुळे वेळ वाचेल. अजूनही भरपूर सामने शिल्लक आहेत. आणि मला वाटतं सगळे लिजंड खेळाडू आता मैदानावरती आहेत, त्यामुळे तुम्हालाही कळते की 9 वाजून 26 मिनिटं झालेली आहेत.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 धाबलकावरती आहे. और गेंदबाजी में परिवर्तन. बाळा ठाकरे मैन फ्रॉम गोंदिया. इज कमिंग फ्रॉम विदर्भ गोंदिया. बाला ठाकरे, मुझे याद है नजीमुल्ला ट्रॉफी में इन्होंने जो प्रदर्शन किया था, कमाल की गेंदबाजी की थी और सबका दिल जीत लिया था इस खिलाड़ी ने. बाला ठाकरे, ये बाला है, इनका बोल बाला है इस क्रिकेट में. गोंदिया से आए हैं और बल्लेबाजों के लिए बिल्कुल थोड़ा सा परेशान कर सकते हैं. अच्छा प्रदर्शन है. यादगार टूर्नामेंट था नजीमुल्ला ट्रॉफी. इस गेंद को ड्राइव करना चाहते थे, ऑफसाइड की तरफ बल्ले का बिल्कुल अंदर किनारा लगा के स्क्वायर की तरफ आई है. 1 रन लेने का मौका. अच्छा वेरिएशन, इनकी ताकत है. बाला ठाकरे स्कोर डबल पिकर में 10 रन बगैर किसी नुकसान के. सुनील थोरात और सतीश थोरात या दोघांचा खेळ थोडासा जोरात होणं गरजेचं आहे, तरच मजा येईल या मॅचमध्ये. बाला ठाकरेचा विचार केला तर निश्चितच व्हेरिएशन, वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये बिनबाद 10. टीम संबा लायन्स फलंदाज सतीश थोरात 5 वरती घेतोय. क्षेत्राची व्यूहरचना फ्लाइंग ट्रिप, गली पॉइंट, स्ट्रक मिड ऑफ. पुढे सरसावत अतिशय सुंदर फटका. सुख म्हणजे काय असते त्याची अनुभूती देणारा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. सतीश थोरातच्या बॅट मधनं कडकडी चौकार. क्लासिकल फटका. बदल आली ते चांगलं होतं. सर्वात महत्वाचं काय, बदल आली ते पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीनं पुढे सरसाचा फटका खेळलाय. मिड ऑफ आहे, स्ट्रक कव्हर आहे, त्याचा क्षेत्रबिंदू चेंडूशी बरेचशा पार. 4 धावांकरता चौकार. एक सिरियल सध्या गाजते, सुख म्हणजे काय असतं. हा फटका जेव्हा कव्हर ड्राईव्ह तुम्ही खेळताना त्या बॅट्समनला त्याची अनुभूती होते आणि तीच अनुभूती त्या बॅट्समनला झाली असेल. सतीश थोरात तो खेळतोय जोरात, तो रंगात आला तर मजा येईल. धावसंख्या 14 आणि समोरच्या बॅट्समन म्हणजे बॅट्समनने गोलंदाजाला अनसेटल करायचं तर गोलंदाजाने बॅट्समनला, ही जुगलबंदी आहे. धावसंख्या 14. टीम संबा लायन्स. रिव्हर्सिव्ह करायचं होतं, जोरदार अपील, पण पाचीचं अपील करून काही फायदा नाही या स्पर्धेमध्ये. पहिल्या दिवशी तरी पाचीचं अपील तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका. पूर्ण स्पर्धेमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे की लेग बिफोर हा नियम या स्पर्धेमध्ये नाहीये. 15 धाबा दाबलकावरती आहेत. सुनील थोरात 2 पर खेल रहे, सतीश थोरात 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर 15 रन बगैर किसी नुकसान के. टीम संबा लायंस. प्लेड ऑन. सुंदर की पारी में समाप्त और बाला का बोल बाला. बहुत अच्छी गेंद. सतीश आउट हुए. सतीश बैक टू द पेबल चले गए हैं और सुनील अभी भी मैदान के अंदर डटकर बल्लेबाजी कर रहे हैं. तो संघर्ष इस मुकाबले में बिल्कुल रहा बल्लेबाज के लिए. पहले विकेट का पतन, बाला को सफलता मिली है. नंबर 3 पर बल्लेबाजी करने का मौका मिलेगा अभिजीत को. बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है, काबिलियत उनके पास. अभिजीत सोलंकी नेवमानीन. बाला ने बहुत अच्छी गेंदबाजी की है.
सतीश थोरात 9 पर बल्लेबाजी करे, अभिजीत सालुके का खाता खुला, स्कोर 16 पर लॉस ऑफ 1 विकेट, 1 शॉट का इशारा। और फिलहाल 16 पर 1 टीम संभा लायन्स भवन केजेचे सर्व सदस्य या ठिकाणी आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद, थँक्यू सो मच। एक शानदार आयोजन आपण पिंपरी चिंचवड मध्ये बघत असतो। 2 ओवर की कहानी और स्कोर है 17 रन। बाला का बहुत ही अच्छा ओवर, शानदार गेंदबाजी रही है। अभी भी आपके पास बिल्कुल 3 ओवर का जो खेल है बहुत इंपॉर्टेंट रहेगा। 17 रन 1 विकेट के नुकसान पर। बाला ठाकरे गेंदबाजी कर रहे हैं, सामने बल्लेबाज सतीश तोराज 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 4 गेंदों का सामना किया, स्कोर 17 रन 1 विकेट के नुकसान पर। सुंदर स्ट्रोक, गैप ढूंढा गया, गेंद बहुत तेजी के साथ बाउंड्री की तरफ जा रही है, क्या गेंद को रोक पाएंगे? बिल्कुल रोक पाएंगे। फुटबॉल के लिए लाजवाब फील्डिंग, तालियां बजनी चाहिए, उच्च कोटि की फील्डिंग क्रिकेट में फुटबॉल। और क्या कामयाबी मिली है नहीं मिली ये तो अब अंपायर ही बताएंगे। टीम पे अंपायर को देखना पड़ेगा। थर्ड अंपायर, क्या क्लीन फील्डिंग हुई है? फुटबॉल तो खेले, बॉल तो लग रहा है अंदर है, लेकिन यहाँ से कॉम्बॉक्स से देखना और टीवी अंपायर अपने आंखों से देखेंगे, दूध का दूध पानी का पानी होने वाला है। कराडी चषक पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने चंदन नगर वॉरियर आयोजित महाराष्ट्रातील एक लाख मुलाची स्पर्धा, मानाची स्पर्धा battery.ai प्रेझेंट खराडी चषक 2025 सीझन 20 गौरवशाली वैभवशाली वाटचाल दुसऱ्या तपाकडे। 20 म्हणजे आता आपण 24च्या दिशेने जातोय, एक तर पूर्ण झाले, दुसऱ्या तपाकडे वाटचाल करतोय। स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय पंढरीनाथ गरुड, पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष। 17 ला 1 आहे, 21 ला 1। सचिन नायक मैन फ्रॉम दारावे, इट्स अ बाउंड्री। टीवी एम्पायर का सिग्नल, इट्स अ बाउंड्री। एफर्ट अच्छा था, कमिटमेंट में कोई कमी नहीं है, बहुत भागना पड़ा, फुटबॉल खेलने के बावजूद कुछ फायदा नहीं हुआ। स्कोर 21 1 विकेट के नुकसान पर। सचिन, क्या सचिन नाइक को दोबारा मौका मिला? नाजिम गुल्ली को मौका मिला, क्या बात है, गुजरात की खुशबू। स्ट्रोक चांस साइड पर खूबसूरती के साथ गेंद को खेला गया, गेंद बॉल के बाद 4 रन, ब्यूटीफुल शॉट। नाजिम गुल्ली का स्वागत चौके के साथ हुआ। अभिजीत सालंके, ब्यूटीफुल शॉट, पैरों पर गेंद थी। नाजिम गुल्ली मला आठवते सुपरमे चषकामध्ये घेतलेली हॅट्रिक, काय गोलंदाजी केली होती, अतिशय दर्जेदार। टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून त्या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि या मिस्ट्री बॉलरनं अतिशय जबरदस्त कामगिरी करत हॅट्रिक नोंदवली होती। 25 ला 1 टीम संभा लायन्स। नाजिम गुल्ली अपने बोलिंग मापा तैयार। इस बार गेंद को खेल दिया ऑन साइड पर, खिलाड़ी तैनात है, 1 रन ने मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आए, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर। डगआउट में तालियां बज रही हैं, तालियों की आवाज बढ़ती हुई। स्कोर 27 1 विकेट के नुकसान पर। अभिजीत सालुंके इंपॉर्टेंट पारी खेल रहे हैं। 1 शॉट, इतनी मेहनत करने के बाद ये दूसरी बार हुआ है। 1 शॉट, स्कोर 26 for 1। सतीश तुरंत 13 पल के दौरान अभिजीत एक इंपॉर्टेंट पारी खेलते हुए 6 पर 3 गेंदों का सामना किया। नाजिम गुल्ली 2 गेंदों में 5 रन। इस बार भी अच्छा स्ट्रोक है, बैकफुट पर गेंद को खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है,
एक रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता 27 रन 1 विकेट के नुकसान पर। गुजरात की खुशबू नासिम गुल्ली अनुभवी खिलाड़ी है, लेदर बॉल का अनुभव उनके पास। लेदर बॉल क्रिकेट में भी अपना जलवा दिखाया था। 27 पवन टीम संभालाइंस। अभिजीत 7, सतीश तोरात 13 पर कहते 5 गेंदों का सामना किया और इस ओवर में 3 गेंदों में 6 रन। 9:37 का समय। आड़े बल्ले से गेंद को खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले की वजह कोई संपर्क करेंगे। 27 पर खेल रुका हुआ, 27 पर 1। लेग ब्रेक और ऑफ ब्रेक का मिश्रण इस बार कंट्रोल नहीं था। दिशाइन गेंद लेग स्टंप के बाहर जाती हुई, अंपायर ने व्हाइट बॉल का इशारा किया। 29 रन 1 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है। 9:37 का समय हो गया। वक्त बहुत तेजी के साथ आगे बढ़ रहा है, वो तो रुकने वाला नहीं है। बैटरी.ai प्रेजेंट कराटे चषक 2025 सीजन 20 खेलो जी जान से और जीतो शान से, ऑर्गेनाइज बाय चंदन नगर वॉरियर्स। हमारे सबके दिल की धड़कन पंडितनाथ गरुड़ साहब। अब आप गेंद को उछाला, बहुत ही अच्छा स्ट्रोक है, बाउंड्री रन पर खिलाड़ी गेंद के नीचे और बल्लेबाज बैक टू द पेपर चले गए। अभिजीत की पारी समाप्त और मिड विकेट पर बहुत अच्छा कैच। बाला ठाकरे मिड विकेट पर है, मैन फ्रॉम गोंदिया विदर्भ से यहां तक आए हैं और प्रोफेशनल क्रिकेट में भी इनको मौका मिलता है, वो बहुत बड़ी बात है। 40+ में तो अच्छा खेल रहे हैं और जबरदस्त एफर्ट। स्कोर 29/2। और पुण्य नगरी में एक रबर बॉल का टूर्नामेंट हुआ था, उसमें बेस बॉलर का अवार्ड भी इनको मिला था। तो बहुत अच्छा फिटनेस है, अच्छा कंट्रोल है। 40+ होने के बावजूद भी अपना जलवा दिखा रहे हैं। शानदार गेंदबाजी बल्ला ठाकर की हुई और इस वक्त 29 रन 2 विकेट के नुकसान पर टीम संभा अलायंस। संतोष मदने सतीश तोरा 13 पर खेल रहे। नाजिम गुल्ली का ओवर, इस ओवर में अभी तक 8 रन और 1 सफलता। शानदार स्ट्रोक संतोष मदने के बल्ले से, लाजवाब चौका, आखिरी गेंद पर चौका। इस ओवर में आए 12 रन, स्कोर 33 2 विकेट के नुकसान पर 3 ओवर की कहानी समाप्त। विजय संघाचे सर्व कॅप्टन आपण तयार राहायचंय, कारण थोड्याच वेळात ड्रॉ देखील केला जाणार आहे। फक्त जास्त वेळ घेऊ नका, एकूण षटक समाप्त झाले। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 गडी बाद झाले आहेत। याचा अर्थ या ठिकाणी तिसऱ्या विकेटसाठी एक महत्वाची भागीदारी रचण्याचा प्रयत्न दिसतोय आणि यानंतर पुढचे सामने जे आहेत ते 4 षटकांचे होणार आहेत। बघा, जितकी थंडी पडणार ना तेवढं या ठिकाणी तुम्हाला झगडावं लागेल, संघर्ष करावा लागेल मैदानावरती, कारण इथून बोलणं सोपं आहे, मला माहिती आहे। मैदानात जाऊन चांगलं क्रिकेट खेळायचंय हे तितकं सोपं नाहीये। प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवण्याची ताकद तुमच्याकडे आहे, मला माहिती आहे, पण शेवटी इतकी थंडी मैदानावरती पडल्यानंतर तुम्हाला स्वतःला अप्लाय करायचंय, स्वतःला सिद्ध करायचंय। मॅन फ्रॉम धाराबे सचिन नाईक, विदर्भातला एक खेळाडू आपण बघितला। वेळ संपलेली आहे, वेळ संपली, त्यामुळे 2 खेळाडू तुमच्या सर्कलच्या बाहेर राहतील, बाकी सर्व खेळाडू सर्कलमध्ये। हा थोडासा वेगळा नियम आहे, परंतु इंटरेस्टिंग आहे। बघा पुन्हा एकदा ऐका, तुमची जर वेळ समाप्त झाली तर 2 क्षेत्ररक्षक हे तुमचे बाउंड्रीवरती राहतील, बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये। जो पहिला पॉवर प्ले आपण बघतो ना, तशी सिच्युएशन पुन्हा एकदा तयार होईल।
चला मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा. चला मॅच चालू ठेवा. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. अंपायर तेथील जबाब 2 गणाच्या मोबदल्यामध्ये टीम संभालाईज. मोमेंटम तुमच्याकडे आहे, त्यामुळे वेळ जास्त जाऊ देऊ नका. महत्वाचा सामना आहे. सचिन नाईक गोलंदाजी मार्क वरती. खूप चांगली बॅटिंग पण करतात सचिन नाईक. 33 फॉर 2. बॅट्समन सतीश तोरात 13 वरती खेळतो, तर संतोष मधनेचा रिव्हर्स स्वीप अगदी बघण्यासारखा होता. नेत्रदीपक फटका, रचनात्मक बॅटिंग, थंडीचा जोर वाढलाय. मध्ये मिड ऑफ क्षेत्र सर्कलमध्ये स्ट्रायकवर सीमारेषेवरती 2 धावा आरामात पूर्ण होतील. धावसंख्या 35 वरती पोहोचले. 35-2. 11 चेंडू या इनिंग मधले शिल्लक आहेत. प्रेक्षकांची देखील गर्दी वाढते, थंडी देखील वाढली आहे. दुसऱ्या बाजूला कडक खेळ मैदानावरती तुम्हाला करायचं आहे. वाढणाऱ्या थंडीत सतीश तोरात 15 वरती 7 चेंडू मध्ये. संतोष मधने 4. धावसंख्या 35. 2 गटाच्या मोबदल्यामध्ये टीम संभा. ऑन साइडला पूल केलंय. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती 1 आणि सर्कल मध्ये मिड ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षक. डीप मिड विकेट सीमारेषेवरती आहे. बॅकलिपचा जास्त वापर करता आला नाही बॅट्समनला. धावसंख्या 36. 2 गटाच्या मोबदल्यामध्ये. हा सामना समाप्त झाल्यानंतर की अगोदर आपण ड्रॉ करणार आहोत ते देखील इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ होईल. त्यामुळे विजयी संघाचे सर्व कॅप्टन आपण समालोचन कक्षाच्या आसपास व्यासपीठाच्या जवळ येऊन थांबायचंय. 36-2. महत्वाचा सामना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन नाईक, संतोष मध्य ऑन स्ट्राईक. फटका चांगला सजवला, परंतु सरळ मिडापच्या हातामध्ये. संतोष मधनेची खळी संपुष्टात. सचिन नाईक सुयोग वैती देखील दाखल झालाय. पालघर शतक आहे त्याच्या नावावरती नारंगीच्या मैदानावर विरारमध्ये. सुयोग वैती नावाचं वादळ. परंतु एक जुनी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. समीर सर शतक आहे सुयोगच्या नावावरती पालघरमध्ये नारंगीच्या मैदानावरती. तो खेळाडू आज मैदानावरती खेळतोय. क्या बात आहे. तंत्रशुद्ध बॅटिंग करणं ही त्याची ताकद आहे. मंगेश वैती, सुयोग वैती हे खेळाडू आपण बघतो. 36 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक लक्षात घ्या, पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय. विजयी संघाचे सर्व कॅप्टन आपण संविधान ग्रुप चॅम्पियन हडपसर, त्याचबरोबर यशवंत भाऊ पाचांगे शिरूर या तिन्ही संघाचे कॅप्टन. आणि आता जो सामना सुरू आहे त्यांचा एक एक प्रतिनिधी आपण व्यासपीठावरती या ड्रॉ केला जातोय. पुढचे सगळे सामने हे 4-4 षटकांचे असतील. आम्ही 5 ते 10 मिनिटं वाट बघू, 5 मिनिटं वाट बघणार आहोत. आणि त्यानंतर जर तुम्ही आला नाहीत तर लाईव्ह या ठिकाणी ड्रॉ केला जाणार आहे. चेंडू ड्राईव्ह केला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सचिन नाईकचं. धावसंख्या 37 वरती पोहोचले. 37ला 3. टीम संभा लायन्स. प्रेक्षकांची गर्दी हळू वाढत चालली, पण सगळ्यांच्या हात खिशात आहेत. त्याचे कारण सांगू का? हात सगळ्यांचे खिशात आहेत. थंडी वाढली, थंडीचं प्रमाण वाढले. ज्यांनी सगळे तयारी नेले त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, काही नाही घड्या घालायला लागलेले आहेत. थंडीचं प्रमाण वाढलंय आणि अशा थंडीत क्रिकेट खेळायचं सोपं काम नाहीये. 37ला 3 आहेत. डावकुरा फलंदाज स्ट्रायकरला सतीश तोरात.
पुढे सरसवत एक मोठा फटका खेळायचा बॅट चिकड लागले फ्लॅंकिंग मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव मिळेल आणि एकेरीने धावसंख्या पोहोचली आता 38 धावात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अत्यंत महत्वाचा सामना तमाम प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणी निश्चितच आहे आणि रात्रीच्या सत्रामध्ये प्रेक्षकांसाठी विरंगुळा असेल. खराडी चषक 2025च्या निमित्तानं battery.ai खराडी चषक 2025 सीझन 20 38 for 3 विजय जाधव इनसाइड आउट गेंद को खेलना चाह रहे थे टफ ऑफ टर्म के बाहर. बहुत अच्छी गेम. सर्व टीमचे कॅप्टन जे विजेत्या संघाचे कॅप्टन आहेत आलेले आहेत. एक एक प्रतिनिधी आता जे संघ खेळत आहेत त्यांचा एक एक प्रतिनिधी आपण व्यासपीठावरती या ड्रॉ केला जातोय. षटक क्रमांक 4 ची समाप्ती 38-3 टीम संबा लायन्स. दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी आता मैदानावरती जे दोन्ही संघ खेळत आहेत धनबीन आणि त्याचबरोबर संबा लायन्स. एक एक प्रतिनिधी आपण व्यासपीठावरती या. समीर चौगुले सर, या षटकानंतर लगेच आपण ड्रॉच्या दिशेने वळतोय. शेफ त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चला हे 6 चेंडू पूर्ण करा लवकर. 5 षटकांचा सामना आहे. 6 चेंडू. आता बघा हे षटक पूर्ण करायला तुम्ही भरपूर वेळ घेतला नाही परंतु चालू करण्याकरता भरपूर वेळ घेतलाय. 9:48 झालेत. वेळ अत्यंत महत्वाची आहे. वेळ आणि खेळ कधी बदलेल याचा नियम नाहीये. शेवटचं षटक आहे. आणखीन एक जबरदस्त समर्थ पण या टीम मध्ये खेळतोय. संदेश देवळेकर खोपोली डोंबोली सॉरी संदेश देवळेकर मॅन फ्रॉम डोंबोली 38-3. समर्थ कडू देखील या टीमचा भाग आहे. डीप इन द क्रीज जाऊन चेंडू खेळायचा होता. बॅट्समन बीट झाला. यष्टीरक्षक बीट झाला. चेंडू सीमारेषा पार पसार झाला. चौकार. आवश्यकता आहे संबा टीमला आवश्यकता आहे. बॅटिंग ऑर्डर जर बघितली तर ती 8-9 नंबर पर्यंत आहे. त्यामुळे या मॅच मध्ये संबा लायन्सला इथे बॅटिंग चांगली करायला लागेल. धावा निश्चितच आवश्यक आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. 42 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजय जाधव 1, सतीश थोरात या बॅटिंग टीमचा कणा आहे. सतीश थोरातने केल्या 17 धावा. भाई शिवलकर पण आहेत. लेदर बॉलचा अनुभव मला आठवतं त्यांनी प्रहार गोरेगाव इथे केलेली बॅटिंग अर्धशतक 2 आली होती. त्यांचा पार्टनर कोण होता ते पण सांगेल. दोघांनी पण अर्धशतक झळकावली होती. भाई शिवलकर आणखीन एक उपमे एका मैदानावरती. 42-3. थोडा विचित्र प्रकारे शॉट खेळायचा प्रयत्न केला गेला. पंच बघूया टीव्ही अंपायरच्या दिशेने गेलेले आहेत. या दरम्यान ड्रॉ देखील केला जाईल. ड्रॉ शोएब या ठिकाणी आपण थोडासा वेळ आहे पुढील सामन्यासाठी कोण कोणाविरुद्ध खेळणार त्यासाठी ड्रॉ. कनक संघाचे संघ मालक ड्रॉ करतायत. सगळ्यांनी चिठ्ठ्या हातामध्ये घेतल्या आहेत. बघूया आता काय घडतंय. कोण कोणाविरुद्ध खेळणार. फर्स्ट मॅच यशवंत भाऊ पाचंगे संविधान ग्रुप हा पहिला सामना. आता पुढची डिसिजन लवकर द्या. टीव्ही अंपायर डिसिजन लवकर पाठवा. थर्ड अंपायर साहिल चव्हाण या ठिकाणी अपडेटेड आहेत. त्याचबरोबर टीव्ही अंपायर देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आता तर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. त्याचबरोबर टॉस केला जातोय. संविधान
ग्रुपचा संघनायक, तर दुसऱ्या बाजूला यशवंत भाऊ पाचांगे. डिसिजन पेंडिंग आहे अजून. कनक आणि धनवीर या दोन मुंबईच्या मोठ्या टीम, आणि आता दोन्ही संघ मालक इथे या पुण्यनगरीमध्ये दाखल झालेत. कनक संघाचे संघ मालक आता सध्या आपल्या स्क्रीनवरती असतील. त्यांच्या शुभ हस्ते पहिल्यांदा ड्रॉ झाला आणि आता टॉस टॉस केला जातो. टॉस का बॉस. नाणं गरगर 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 फिरते. टीबी अंपायर लवकर लवकर डिसिजन द्यायचं आहे. संविधान ग्रुपनं टॉस जिंकलाय. प्रदीप नैनीत. टीबी अंपायर जरा लवकर डिसिजन द्या. आउट आहे फलंदाज. फलंदाज आउट. भाई शिवलकर यष्टेंच्या मागे. यष्टरक्षण अतिशय जबरदस्त. बेचाळीसला 4. टीम संभा लायन्स. विजय जाधव 1. निखिल मैदानावरती दाखल झालाय. संदीप देऊळकर मॅन फ्रॉम डोंबिवली. पहिल्या चेंडूवरती चौकार गेला. नशिबाची साथ होती कारण बॅट्समन चकला होता. यष्टीरक्षण तितकंसं चांगलं झालं नव्हतं. मागे 2 क्षेत्ररक्षक आहेत, फाईन लेगला आणि थर्ड मॅनला, परंतु त्यांनाही चकवत चेंडू सीमारेषा पार पसार झाला होता 4 धाबां करता. नवीन बॅटर दाखल झाला निखिल. 42ला 4. इथून 50च्या पलीकडे जाणं गरजेचं आहे, कारण बॅटिंग ऑर्डरमध्ये आपण बघितलं तर धनवीरकडे 7 ते 8 बॅट्समन असे आहेत कुठल्याही क्रमांकावरती येऊन बॅटिंग करू शकतात. त्यामुळे मोठी धावसंख्या अपेक्षित आहे. उर्वरित 4 चेंडूमध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके. स्वीप करायचं होतं. चेंडू टर्न केला. दुसऱ्या बाजूला बघूया काय घडतंय. फलंदाज आउट. विजय जाधव बॅक टू द पॅव्हलियन. रन आउट. 42ला 5. अवस्था नाजूक. धावांची भूक वाढवायची तुम्हाला. टीबी अंपायर रनआउट साठी नॉस्टॅक रेनला पहा. बॅट्समन आउट की नॉट आउट. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन आउट. पण तरी सुद्धा कुणाला या ठिकाणी कुणाचं नुकसान होऊ नये म्हणून टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे. पाहूया या ठिकाणी बॅट्समन आउट की नॉट आउट. डायरेक्टर टू टीबी अंपायर. टीबी अंपायर नॉस्टॅक एंडला पाहायचं आहे. बॅट्समन आउट की नॉट आउट. नॉट आउट. चला खेळ चालू टिपा. 42ला 4. उर्वरित 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. जास्त वेळ घेऊ नका. सामना अतिशय महत्वाचा आहे. 9 वाजून 55 मिनिटं झालेली आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. डावखुऱ्या फलंदाजासाठी फ्लाइंग स्लिप, गली पॉइंट, एक्स्ट्रा काबा. आकुटमध्ये चेंडू ऑन साइडला पूल केला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. चेंडू भरधाव वेगानं सीमारेषा पार. चौकार. वेलकम बाउंड्री. धावसंख्या 46. 46 फॉर 4. निखिलच्या बॅटमधनं आकुटमध्ये चेंडूचा खरपूस समाचार. संदेश देऊळकरचा हा चेंडू फारच आपण बघितलं तर शॉट होता. बॅट्समनला वेळ मिळाला. टायमिंग आणि प्लेसमेंट खूप चांगलं होतं. धावसंख्या 46. शेवटचे या इनिंगमध्ये 2 चेंडू शिल्लक आहे. 5वा चेंडू. राईट चेंडू होता. बोलूच्या डोक्यावर करत खेळायचं होतं. चेंडू आला इथे आता ऑन साइडला. टायमिंग चांगलं नाही. 2 धावा मिळतील. धावसंख्या 48. 48 फॉर 4. निखिल की बात करें तो बढ़िया बल्लेबाजी कर रहे. 3 गेंदों में 6 रन. विजय जाधव की बात करें तो 1 पर बल्लेबाजी करें. स्कोर 48 रन 4 विकेट के नुकसान पर टीम संभालाइंस. संदेश देवलकर अपने बोली को वहां पर तैयार. बेहतरीन टाइमिंग. मिड ऑफ अंदर है. इसका कवर का खिलाड़ी दायरे के अंदर है. लॉफ्ट की हवा में बहुत खूबसूरती के साथ गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. निखिल के पारी का यह दूसरा चौका.
स्कोर 52 विकेट के नुकसान पर 5 ओवर का खेल समाप्त हुआ है। 52 फॉर लॉस ऑफ 4 विकेट। 11 स्ट्रास है। 53 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। अब 53 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, ये तो आने वाला समय बताएगा। बने रहे हमारे साथ टेनिस क्रिकेट .in पर। और देखिए बैटरी .ai प्रेजेंट कराटे चषक 2025 सीझन 20। तर समय आपको नाही लेणार, मी विनंती करेन इथे आता लगेचच सर्व खेळाडू संभाचे मैदानावरती येतील। त्याचबरोबर धनबीन मुंबई, आपण आपले बॅट्समन लवकर पाठवा, थंडीचं प्रमाण वाढतंय आणि याच थंडीमध्ये तुम्हाला कडक खेळ करायचा आहे, गरमागरम खेळ करायचा आहे, त्यासाठी आपण लगेचच मैदानावरती यायचंय। संभा 11 53 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। 53 इज द टार्गेट। त्याला लाईन मध्ये लवकर संभा 11। बरोबर 9:57 झालेत। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं पटकन, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत आणि नक्कीच आपण पाहूया येथे नक्कीच एक चांगला संघ, एक 2 चांगले बलाढ्य संघ एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळत आहेत। धावसंख्येचा जर थोडासा या ठिकाणी आढावा घेतला तर 53 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि या 53 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहूया आताचा विनर संघ जो आहे, या विनर संघासोबत हडपसर या ठिकाणी नक्कीच भिडताना पाहायला मिळेल। पहिला सामना पाहतो यशवंत भाऊ यांच्या विरुद्ध संविधान, या 2 संघादरम्यान आपण पाहतो तर पहिला क्वार्टर फायनल सामना खेळवला जाईल आणि नक्कीच आपण पाहूया सामन्याला सुरुवात होते। हॅलो, नक्कीच आपल्याला थोडंसं या ठिकाणी मी एक सूचना देऊ इच्छितो, सर्व संघांनी इथे लक्ष द्यायचंय। आपल्याला जी 5 षटकं टाकण्यासाठी दिली जातात त्या 5 षटकांमधली 4 षटकं जी आहेत ती आपल्याला 20 मिनिटात पूर्ण करायची आहेत आणि जर आपण ती 4 षटकं जर 20 मिनिटात पूर्ण केली तर निश्चित 5वं षटक टाकताना थोडासा मागे पुढे उशीर झाला तरी चालू शकतो, मात्र 4 षटकांसाठी आपल्याला 20च मिनिटात पूर्ण करावे लागतील, अन्यथा या ठिकाणी पंच जो काही निर्णय घेत आहेत तो निर्णय मान्य करून त्याप्रमाणे आपल्याला 30 सर्कलमध्ये आपलं क्षेत्ररक्षण सजवावं लागेल। दरम्यान बोलूया मैदानात, आपण पाहूया नक्कीच 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 53 धावांचा पाठलाग करत असताना दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळतात। एक जबरदस्त 2 संघ आपण पाहतो, तर मुंबईचा एक संघ या ठिकाणी आपला दाखल झालेला आहे आणि इथे अतिशय चांगला खेळ आतापर्यंत त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे। धनवीन मुंबई आणि सिम्बा अलायन्स भडगाव शेरी, दोन्ही संघ एकमेकांसमोर आपल्याला भिडताना पाहायला मिळत आहेत। संबा लायन्स, यस संबा लायन्स आपण पाहतो ते 2 संघ भडगाव शेरी, म्हणजेच मुंबई वर्सेस पुणे
असं थोडंसं या ठिकाणी गणित आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहतो तर चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतो तर मुंबई पुणे मुंबई हा एक चित्रपट आपण पाहतो तर नक्कीच गाजलेला होता आणि अगदी त्याच पद्धतीने एक गाजलेला सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. Battery.ai प्रस्तुत खराडी चषक 2025चा आजचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील आपण पाहतो तर या ठिकाणी अतिशय चांगला सामना रंगताना पाहायला मिळतोय. संबा लायन्स वडगाव शेरी विरुद्ध धनविन मुंबई या दोन संघांच्या दरम्यान इथे हा सामना लढताना पाहायला मिळतोय. सुरुवातीला आपण पाहतो तर संबा लायन्स बडगाव शेरी संघाने प्रथम फलंदाजी करताना 52 धावा आपल्या धावफलकावरती सजवल्या होत्या आणि इथे मात्र 53 धावांचं लक्ष निश्चित आपण पाहतो धनबिन मुंबई संघाला या ठिकाणी निश्चित दिलेलं टार्गेट आहे आणि धनबिन मुंबई संघ आपण पाहतो तर त्याचे सलामीचे फलंदाज मैदान उतरलेले आहेत. सलामीचे फलंदाज चला सामना लवकर सुरू करा. कप्तान क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ घालवू नका. चला वेळ घालवू नका. निशांत शिवलकर आणि त्याचबरोबर पाहतो समर्थ कडू हे दोन समोर आपण पाहतो सलामीचे फलंदाज मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत. आणि चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ घालवू नका. जरा विनंती आपल्याला टीम मीटिंग करू नका. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला अजून 3 सामने खेळवायचे त्याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच आपण पाहूया या ठिकाणी संबा लायन्स वडगाव शिरी संघाला पुन्हा एकदा विनंती केली जाते. आपल्याला खूप कमी वेळ आपल्याकडे शिल्लक असल्यामुळे थोडं टीम मीटिंग्स टाळायचे आहेत आणि थोडंसं सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. नक्कीच आपण पाहतो तर गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने या ठिकाणी आपण पाहतो तर सामन्याला सुरुवात करतायत संबा लायन्स वडगाव शेरी आणि इथे मात्र नक्कीच समर्थ आणि निशांत आपण पाहतो दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात उतरलेले आहेत. दोन्ही संघातील आपण पाहतो क्षेत्ररक्षण सजवलेलं पाहायला मिळतंय. थोडंसं हळूहळू आपण पाहतो त्या ठिकाणी पसरताना पाहायला मिळतात खेळाडू. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल आणि सामन्याला सुरुवात होईल. चला खेळपट्टीच्या मुख्य डोकाला समर्थ पहिला चेंडू डावखुरा फलंदाज या ठिकाणी पाहूया. नक्कीच एक धाव मिळेल. पंचांचा इशारा 22 स्वरूपात एक धाव या ठिकाणी निश्चित मिळते. या एका धावेने धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. एका धावेने खातं उघडलं गेलेलं आहे आणि धावसंख्येमध्ये आपण पाहतो थोडासा बदल होताना पाहायला मिळेल. एक धाव या ठिकाणी धावफलकावरती सजवली पाहायला मिळते. यावेळेला मात्र आपण पाहूया नक्कीच निशांत खेळपट्टीच्या मुख्य डोकाला खेळताना पाहायला मिळेल. मोठी धावसंख्या नाहीये पाहायला गेलं तर 30 चेंडूंमध्ये 51 धावा माफ करा 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 53 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतो एक चेंडू या ठिकाणी खर्च झालेला आहे. एक धाव मात्र या ठिकाणी धावफलकावरती सजवली गेलेली आहे. चेंडूंचा आणि आपण धावांचा जर थोडासा या ठिकाणी गणित पाहिलं 29 चेंडूंमध्ये आता मात्र गरज होती 52 धावांची. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न जबरदस्त फटका. इथे मात्र चेंडू आपटत धोपटत चाडत पुसत धडपडत सरबडत खरपडत गेलेला चौकार आणि पंचांची इशारा 9चा. नक्कीच इथे मात्र हा चेंडू पाहायचा मिळतोय. कोणताही चेंडू इथे गणला जाणार नाहीये. इथे मात्र नक्कीच धावसंख्या धावफलकावरती मात्र बदलेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावा. 9च्या माध्यमातून नक्की फ्री हिट. अगली पिक्चर सुपर हिट. अगला गेन भी यहाँ पे फ्री हिट का. लोअर फुल टॉस चेंडू फटका लगावलेला आहे. डान्सिंग डाऊन द फटका. चेंडू जाईल सीमा पार. पुन्हा एकदा इथे मात्र धावा येतील 4 आणि धावसंख्येमध्ये बदल होईल. पुन्हा एकदा 10 धावा धावफलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत.
निशांच्या बॅटमधून एक जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. या अगोदर एक रिव्हर्स स्विच केलेला चेंडू आपण पाहिला असेल पॉईंटच्या दिशेने एक 4 धावा आणि त्यानंतर आपण पाहतो तर स्ट्रेट ड्राईव्ह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एक लोफ्टेड शॉट नक्कीच या ठिकाणी खेळला गेला निशांच्या माध्यमातून आणि इथे मात्र पुन्हा एकदा खेळपट्टीवरती 4 धावा सजवल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या एकही गडी न गमवता 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण आपण पाहतो तर सजवलेलं पाहायला मिळतंय. पॉईंटला एक क्षेत्ररक्षक, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक, डीप स्लिप मला वाटतं शॉट थर्ड मॅन आणि त्याचबरोबर पाहतो फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी सजवला गेलेला आहे. यावेळेला बॅटची कडा लागते. नक्कीच पाहूया चेंडू थोडासा नक्कीच इथे वळण घेईल. गलीमध्ये मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक धाव या दरम्यान निश्चित मिळेल. या एका धावाने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. एकही गडी न गमवता 11 धावा. पहिलं षटक आपण पाहतो या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. या पहिल्या षटकाच्या अगदी उत्तरार्धामध्ये म्हणजे आतापर्यंत 3 चेंडू म्हणजे अर्ध षटक संपलेलं आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डावखुरा फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी समर्थ पुन्हा एकदा मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतील ते प्रत्युष. मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळते प्रत्युषला. जबरदस्त गोलंदाजी रोखलं जाईल. डावखुरा फलंदाजाला रोखणं हे नक्कीच थोडंसं अवघड काम मात्र इथे ते सोपं केलं जात आहे प्रत्युषच्या गोलंदाजीमधून. प्रत्युष रायटम राऊंड विकेटचा मारा करतोय. सामना करतील ते समर्थ. डान्सिंग डाऊन द फटका लोअर फुल टॉस चेंडू खेळून काढलेला चेंडू आहे. नक्कीच प्रवास करेल चेंडू. आपण पाहतोय तर मिड विकेटच्या दिशेने इथे मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल. दरम्यान 2 धावा निश्चित पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलक इथे मात्र थोडासा बदलताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावा. आतापर्यंत आपण पाहतो तर 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे पण 13 धावा आपण पाहतो धावफलकावरती सजवलेल्या आहेत. एक मोठी धावसंख्या नक्कीच पहिल्या षटकामध्ये उभी करण्यात नक्कीच यश मिळालेलं आहे धनमीन मुंबई संघाला. मुंबई वर्सेस पुणे असा सामना या ठिकाणी नक्कीच सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र आपण पाहतो तर थोडासा फ्लिक केलेला चेंडू आहे. नक्कीच फाईन लेगला शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण केलं जाईल. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू एक धाव या दरम्यान निश्चित मिळते. एक षटकाचा खेळ संपतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकही गडी न गमवता 14 धावा. या 14 धावा धावफलकावरती सजवलेल्या गेलेल्या आहेत. नक्कीच एक मोठी धावसंख्या नक्कीच गाठण्यासाठी प्रयत्न केला जातोय मात्र एवढी फार काही मोठी धावसंख्या नाहीये. 30 चेंडूंमध्ये 53 धावांचा पाठलाग करायचा आहे ज्यापैकी मला वाटतं थोडंसं या ठिकाणी अंतर जे आहे ते नक्कीच वेगाने कापलं गेलेलं आहे. कारण एक षटकाचा खेळ संपलेला आहे म्हणजे 6 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली 14 आणि जर गणित थोडंसं पाहिलं तर 24 चेंडूंमध्ये आता मात्र 39 धावांची गरज आहे. 24 चेंडू 39 धावांची गरज. पुन्हा एकदा आपण पाहतो निशांत नक्कीच दुसऱ्या टोकाला उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि समर्थला पुन्हा एकदा इथे आपल्याला संधी मिळते नक्कीच फलंदाजी करण्याची. मुख्य टोकाला फलंदाजी करण्यासाठी निशांत माफ करा समर्थ सज्ज आहे. डावकुरा फलंदाज आहे. गोलंदाजीला आमंत्रित केलं गेलेलं आहे. नक्कीच या ठिकाणी नंदू या ठिकाणी गोलंदाजी करेल. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक नंदूच्या माध्यमातून टाकलं जात आहे. सामना करेल समर्थ डावकुरा फलंदाज खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. मोठा फटका नक्कीच खेळलेला आहे. पाहूया काय होईल. चेंडू जातोय मिड विकेटला. मला वाटतं या ठिकाणी सीमा पार षटकार. 6 धावा धावफलकावरती सजवल्या जात आहेत. एक मोठी लांब झेप धावांची आपल्याला इथे पाहायला मिळते षटकाराच्या माध्यमातून आणि एक चांगला फटका. डावकुरा फलंदाज आहे. मिड विकेटला फटकेबाजी नक्कीच करणार. संधी मिळालेली कोणती सोडणार नाहीये. धावांचं अंतर आपण पाहतो अतिशय कमी वेळात पार करण्याचा निश्चय करून या ठिकाणी ही आपण पाहतो तर धनवीन संघाची सलामीची जोडी मैदान उतरलेली पाहायला मिळते. धावसंख्या आहे 20 धावा. 23 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होती नंदू. सामना करेल समर्थ खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. पुढे येऊन पुन्हा एक मोठा फटका सजवलेला आहे. काही होऊ शकत नाहीये. चेंडू जातोय पार 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 षटकार. 6 धावा धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. एक जबरदस्त अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार. तिसरा चेंडू काय होईल नक्कीच प्रेक्षकांची इथे नक्कीच लक्ष वेधून घेतलेलं आहे.
अजय बोरगरे कनक 11 कडून जर तिसरा षटकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. ओ ए ए ए आणि हा जातोय पुन्हा एकदा षटकार आणि या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा इथे मात्र नक्कीच त्यांच्या खिशात. आणि मला वाटतं या ठिकाणी नक्कीच आपण पाहतो तर खराडी चषक 2025च्या टुर्नामेंट मधला पहिला हॅट्रिकचा षटकारांचा हा जो किताब आहे तो नक्कीच पटकावलेला आहे. इथे नक्कीच समर्थने मैन फ्रॉम मुंबई समर्थ. आणि इथे पाहूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहेत नंदू टू समर्थ. लोअर फुल टॉस चेंडू आहे यावेळेला फटका सजवलेला आहे कार्पेट शॉट लॉंग ऑन चेंडू प्रवास करतोय. एक धाव या दरम्यान निश्चित मिळते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते नक्कीच 33 धावा 20 चेंडूंमध्ये. आता मात्र गरज आहे ती 20 धावांची. 20 चेंडू 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. करण्याची गरज आहे नक्कीच. निशांत आणि समर्थ एक सलामीचे फलंदाज आपल्याला मैदानात थोडंसं या ठिकाणी खिंड लढवताना पाहायला मिळत आहेत. नंदू तो निशांत. पाहूया निशांत आपल्या संघासाठी काय करतील. 20 चेंडू 20 धावांची गरज. सन्मान दिलेल्या चेंडूला खेळून काढलेला चेंडू आहे. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आहे. कदाचित समर्थला संधी देत आहेत आणि संधीचं सोनं नक्कीच समर्थ करतायत का हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावा आणि इथे मात्र 19 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. समर्थ मात्र खेळताना पाहायला मिळतोय वैयक्तिक 8 चेंडूंमध्ये 22 धावांवरती. नंदू तो पुन्हा एकदा समर्थ. ओ हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला कमबॅक नक्कीच पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते एकही गडी गमवता 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चेंडू शिल्लक आहेत 18. गरज आहे ती 19 धावांची. 18 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. नक्कीच 9 मिनिटं या ठिकाणी आतापर्यंत आपण खेळ पाहतो तर चालू आहे. नक्कीच 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक नक्कीच इथे पूर्ण करण्याचे टार्गेट या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. दरम्यान वळूया मैदानात. निशांत पुन्हा एकदा खेळपट्टीच्या मुख्य डोकाला गोलंदाजीसाठी सज्ज होतील. अभिजित यावेळेला आपण पाहतो तर ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढलेला चेंडू कार्पेट शॉट कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार चौकार. या 4 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती नक्कीच 38 धावा आणि आता मात्र 17 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. 17 चेंडू 15 धावा सहज आपण पाहतो हे लक्ष पूर्ण करण्यासाठी ही सलामीची जोडी मैदानात थोडीशी आक्रमक होताना पाहायला मिळते. धनविन मुंबई विरुद्ध आपण पाहतो वडगाव शेरी. यावेळेला रिव्हर्सचा फटका उत्कृष्ट फटका गॅप मध्ये काढून खेळून काढलेला चेंडू आहे. आपटत धोपटत चाटत पुसत धडपडत सरपडत खरपडत गेलेला चौकार. आणि या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 42. 16 चेंडू आणि 11 धावांची गरज. विजयश्री हळूहळू आपण पाहतो धनविन मुंबईच्या दिशेने वाटचाल करतोय. आतापर्यंत आपण पाहतो लोणावळा क्रॉस केलेलं आहे नक्कीच या विजयश्रीने. मात्र पाहूया काय होईल. रिटर्न पुणे येईल की पुन्हा पुढे मुंबईला जाईल. ओ हो इथे मात्र नक्कीच निशांच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका आहे. मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षण सुद्धा तितकं जबरदस्त पाहायला मिळते. एकाच धावेवरती रोखलं गेलेलं निशांतला. एका धावेने थोडंसं या ठिकाणी धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 43. 15 चेंडूंमध्ये गरज आहे ती फक्त आणि फक्त 10 धावांची. पंधरा चेंडू 10 धावा.
यावेळेला समर्थाच्या बॅटमधून एक जबरदस्त प्रहार मिळतोय पाहायला. चेंडू सीमा पार. पंचांचा इशाराची वाट पाहूया नक्कीच आपण इथे. मात्र एकही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच सज्ज नव्हता. नो मॅन झोन मधनं चेंडू पार झालेला आहे. पंचांचा इशारा काय येतोय पाहायचं आपल्याला. थोडस या ठिकाणी नक्कीच 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्या थोडीशी मुसंडी मारताना पाहायला मिळते. 14 चेंडूमध्ये आता मात्र गरज ती फक्त 6 धावांची. पुन्हा एकदा समर्थाच्या बॅटमधून जबरदस्त तडका. अंग अंग फडका. चेंडू जाईल सीमा पार. षटकार, विजयी षटकार. आणि ते एक हाती सलामीच्या जोडीने हा सामना खेचून आणलेला आहे. 53 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतो षटकाराने इथे मात्र विजयश्री खेचून आणलेला आहे. धनबिन मुंबई आपण पाहतो तर या ठिकाणी क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ नक्कीच इथे पाहूया. यानंतर मात्र आपण पाहूया जो सामना खेळला जाईल ज्याची नाणेफेक आपण आतापर्यंत पाहिली इथे झालेली आहे. यशवंत भाऊ पाचंगे शिरूर विरुद्ध संविधान ग्रुप या दोन संघादरम्यान आपण पाहतो या ठिकाणी पहिला क्वार्टर फायनल सामना खेळला जाईल. आणि समर्थ वैती माफ करा समर्थ कडू यांना इथे सामनावीर पुरस्कार दिला जातोय. नक्कीच अतिशय जबरदस्त अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली समर्थ कडूच्या माध्यमातून. 11 चेंडूंमध्ये जवळपास 32 धावा नाबाद केलेल्या आहेत, ज्यामध्ये एक चौकार आणि 4 षटकारांची आतिषबाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे.